नमस्कार. आताच एक मोठी बातमी हाती आली आहे. जालना शहरातील संत गजानन हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर तरुणाचे नाव अमोल राजेंद्र दोडके असे असून तो संत गजानन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत होता. त्याचा मृतदेह ऑपरेशन थिएटरमध्येच आढळून आला. त्याच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा असल्याचे कुटुंबाने सांगितले आहे. अमोल हा मागील 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असून त्याचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्रीपर्यंत अमोल घरी न आल्याने त्याच्या कुटुंबाने त्याला फोन लावला, पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. हॉस्पिटलला देखील त्यांनी फोन लावला, पण प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कशी तरी रात्र घालवली आणि सकाळी ते लोक हॉस्पिटलमध्ये आले असता काही कर्मचाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला नाही. तेव्हा कर्मचारी आणि कुटुंबामध्ये बाचाबाची झाली. पुढे आतमध्ये गेले असता ऑपरेशन थिएटरला कुलूप लावलेले होते. त्याची देखील अमोलच्या भावाने उपस्थित एका व्यक्तीसोबत वाद घातला आणि थोडी हाणामारी झाली. तेव्हा हॉस्पिटलची ऑपरेशन थिएटरचे दार उघडले असता आतमध्ये अमोल मयत अवस्थेमध्ये पडून होता. त्याच्या अंगावर जखमा होता असंही कुटुंबियांनी सांगितलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.